हाय गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाइज जस्ट आत्ता उठले मी. आज काल 8 वाजले होते. आज खूप जास्त टाईम झाला, खूप जास्त. आता तुम्हाला जर टाईम सांगितलं तर तुम्ही हसाल, पण सिरियसली गाईज माझी तब्येत थोडी बरी नाही आहे. माझ्या आवाजावरून तुम्हाला ओळखूच येत असणार. आणि हा कान माझा खूप जास्त दुखते. कालच्या ब्लॉगमध्ये पण मी सांगितलं होतं, पण कालच्यापेक्षा पण आज खूप जास्त दुखते. रात्रभर मी झोपली नाही, कारण कानामुळे इतका त्रास देत होता, इतका दुखत होता की मला झोपच नाही. मी पहाटे सकाळी झोपले आणि त्यामुळे खूप लेट उठले, खूप जास्त लेट. तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. आणि मी टायमिंग सांगायला लाजते, त्यामुळे मी टायमिंग पण सांगू शकत नाही. सो सॉरी. तर चला आता उठलेच आहे, तर मस्त ब्रश वगैरे करून घेऊया. नाश्ता वगैरे करून फ्रेश वगैरे होते बऱ्यापैकी. आणि थोडे काम आहेत रूममध्ये, ते आवडून घेते, कारण ड्युटीला पण जायचं आहे. सेकंड शिफ्ट आहे, त्यामुळे आता ब्रश वगैरे करते आणि बाकीचं दाखवते तुम्हाला नंतर. चला तर मग या गाईज नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये आज आहे, नाईटला थोडा जास्त भात झाला होता, त्याच भाताला आज फ्राय केलं. हे बघू शकता तुम्ही. चला तर मग मी नाश्ता वगैरे करते. नाश्ता वगैरे करून आवडते सर्व घरचं, कारण ड्युटीला जायचं आहे. चला भेटूया नाश्ता केल्याच्या नंतर. थोडेसे भांडे घासायचे आहेत गाईस, ते घासून घेते आणि मग स्वयंपाक करायला लागते. ताई भाजी बनवत आहेत, तोपर्यंत मी पोळ्याचं पीठ मळून घेते. गाईज आज अचानक ड्युटीवरून सुट्टी घ्यावं लागलं, कारण माहीत आहे दुपारी मी ड्युटीवर जायसाठी निघाले होते. आणि त्यात तुम्हाला तर सांगितलंच होतं की माझा कान दुखतोय बा म्हणून. पण इतके दिवस मी कसं तरी ते सहन करत होते, कारण रोज टॅबलेट खायची, कानामध्ये ड्रॉप टाकायची. आणि परवाच्या दिवशी मी हॉस्पिटल गेली होती. मला वाटलं आराम होणार, कारण डॉक्टरने सांगितलं होतं रेग्युलर 5-6 दिवस ड्रॉप टाका आणि टॅबलेट चालू ठेवा. त्यामुळे मला वाटलं आराम होईल, तर मी त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं आणि सहन करत गेली ते त्रास. पण आज अचानकच ड्युटीवर जायला निघाली, ड्युटीची वगैरे तयारी झाली. इतका कान त्रास देत होता, इतका जबरदस्त दुखत होता, खरंच काय सांगू तुम्हाला. मला अक्षरशः त्या कानाने रडवलं. मी रडायला लागले ड्युटीवर जातानाच. मेट्रो स्टेशनपर्यंत गेली होती, मग मला सहनच होत नव्हतं, अजिबात सहन होत नव्हतं. मग त्या लगेच मॅडमला कॉल केला ड्युटीवर आणि सांगितली प्रॉब्लेम, की मॅडम असं झालं आहे, माझा कान खूप दुखतो आहे आणि आज मी नाही येऊ शकत ड्युटीवर. मॅडम बोलल्या ठीक आहे, मी सरांशी बोलून सांगते. मग आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कॉल केला आणि त्यांना विचारलं, आणि त्याच्यानंतर मॅडमने मला सुट्टीचा अप्रुव्हल दिला. आणि ठीक आहे, सुट्टीचा अप्रुव्हल दिल्याच्यानंतर आता मला काही त्रास सहनच होत नव्हता. मग मी लगेच मेट्रो स्टेशनवर तर गेलीच होती, मग लगेच तिथूनच डायरेक्ट हॉस्पिटल गेली. सॉरी, मी हॉस्पिटलमध्ये शूट करू शकले नाही, कारण माझा कानच खूप त्रास देत होता. त्यामुळे मी काही हॉस्पिटलचं वगैरे शूट करणं पॉसिबल झालंच नाही माझ्यासाठी. त्यामुळे आता शूट करते. हॉस्पिटलमधून आले आणि लगेच झोपले. किती 3:30च्या दरम्यान झोपले असेल मी, 3:30-4च्या दरम्यान. तर आत्ता उठले, आता वाजता आहेत 6. आणि आता मला थोडं सामान घ्यायचं होतं रूममध्ये, त्यामुळे फ्रेश वगैरे झाले, स्वतःच आवरले. रूमवर थोडं फार कामं होते, ते कामं वगैरे केले आणि आता चालले बाहेर सामान घ्यायला. मेडिकलमध्ये पण जायचं आहे, मेडिकलमध्ये पण थोडंफार टॅबलेट आणि थोडं काही सामान घ्यायचं आहे गरजेचं. आणि जनरल स्टोअरमध्ये पण बघूया, जर भाजीला वगैरे काय भेटलं ते घेऊ. चला तर मग. पण खरंच जसं मी ड्युटी जॉईन केले ना, आज मला ड्युटी जॉईन करून 3 ते 4 मंथ होतात, तेव्हापासून मी कधीच एमर्जन्सी सुट्टी घेतली नाही, कधीच नाही. ना एमर्जन्सी सुट्टी नाही ना, किंवा अशा पण सुट्ट्या घेतल्या नाहीत, फक्त वीक ऑफ घेत होते. पण आज मला अचानक त्या सुट्टीची गरज पडली आणि मला ती घ्यावी लागली. खरंच
थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही मला एका कॉलवर सुट्टी दिल्याबद्दल. कारण आज सिरियसली माझी सिच्युएशनच नव्हती ड्युटीवर जायची. तर मी फक्त मॅडमला एक कॉल केला, मॅडमने सुट्टीचे अप्रुव्हल दिले, त्याबद्दल थँक्यू सो मच मॅडम. गाईज, मी तर तुम्हाला आपल्या खूप साऱ्या ब्लॉगमध्ये सांगितलेच मला बटर खूप आवडते म्हणून. चला आता आपण बटर घेऊया, कारण माझं फेवरेट आहे बरं बटर, चाय बटर. गाईज, बाहेर आलीच आहे तर पाणीपुरीवाले दिसले काका. हां, पाणीपुरीवाले काका दिसले म्हणून विचार केला चला मग आता पाणीपुरी खाऊया. पाणीपुरी खायची होती पण अजून म्हणलं नाही, शेवपुरी खाऊ म्हणून शेवपुरी घेतले. या शेवपुरी खायला. आता सब्जी घेत आहे, भाजीसाठी घेते काहीतरी. चला बघूया काय घ्यायचं. भेंडी दे दो आधा किलो. गाईज, सामान घेऊन चाललंय आपलं. आता आपण चाललोय घरी. चला आता, कारण मेडिकलमध्ये जे घ्यायचं होतं ना ते काही भेटलं नाही आहे, त्यामुळे बाकीचे सब्जी वगैरे घ्यायची होती किंवा किराणामध्ये काही सामान घ्यायचं होतं ते घेतले आणि आता चालले रूमवर. आले गाईज रूमवर. आता बघूया स्वयंपाकाचं काहीतरी. चला या गाईज जलेबी खायला. आता बाहेर गेली होती तेव्हा दिसली म्हणून घेऊन आले. तसं काय मला फारशी आवडत नाही, पण कसं असतं एखादी वस्तू दिसली ना ती खायचीच इच्छा होते. दिसली, खावंसं वाटलं, मग घेऊन आली. गाईज, आता स्वयंपाकाची तयारी करते. हे बघा, मी मिरची टमाटर ते कट करते, कारण आज आम्ही दोघीच आहोत रूमवर. एक जी ताई आहे तिची नाईट आहे, तर त्यामुळे साधा सिंपल स्वयंपाक म्हणजे खिचडी. चला मग आता बनवूया खिचडी. मी कट करून देते, ताई खिचडी बनवती. या गाईज जेवण करायला. जेवण करतोय आम्ही. आज काय नाही, नॉर्मलच आहे जेवणामध्ये, खिचडी. जेवण वगैरे झालं आहे गाईज. आता थोडंसं शतपावली करते. शतपावली म्हणजेच फिरते थोडं, कारण जेवण वगैरे झाल्याच्यानंतर फिरलेलं शरीराला चांगलं असतं. हे तुम्हाला पण माहीत असेल, मी सांगायची काही गरज नाही, बट मला सांगावं असं वाटलं म्हणून मी सांगले. तर कसं आहे, जेवण केल्याच्यानंतर टॅब्लेट वगैरे घेतली. तुम्हाला सांगितलंच आहे की मी दुपारी हॉस्पिटलला गेली होती म्हणून टॅब्लेट वगैरे घेतली आणि आता थोडा वेळ फिरते. फिरल्याच्यानंतर थोडं कामं आहेत ती आवरून घेते आणि आराम करते. चला तर मग अशाच प्रकारे आजचा हा ब्लॉग आपण इथेच समाप्त करूया. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्याला. प्लीज गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.